क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी आपण आज आलेलो आहे. आपण स्थानवंदन तसेच येथील भव्य सोहळा आहे तेही आपण पाहणार आहे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम बाबा. मी सध्या जाळीचा देव या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य चिचोंडीकर बाबा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून आपण या स्थानाची लीळा श्रवण करूया. दंडवत प्रणाम बाबा. दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. चांगदेव हरतळ्याकडून स्वामींचं वास्तव्य सावधवाऱ्याकडे झालं. 20 दिवस स्वामी सावधवाऱ्याला राहिले आणि 20 दिवसानंतर स्वामी वैशाख कृष्ण पक्ष दशमी शके 1193 स्वामी सावधवाऱ्याहून निघाले आणि ही टेकडी चढून डोंगर चढून इथे कुरुंदाच्या झाडीमध्ये स्वामींचं वास्तव्य झालं. त्या ठिकाणी एक व्याघीण आपल्या पिलाला जन्म दिलेला होता आणि ती व्याघीण पिले गुफेमध्ये ठेवून चरायला गेली आणि स्वामी त्या गुफेमध्ये येऊन बसले, त्या जाळीमध्ये येऊन बसले. स्वामींचं ते मोहक आणि वेदक रूप पाहून ती पिले सुद्धा आकृष्ट झाली, वेधली आणि ते स्वामींच्या मांडीवरती येऊन बसली. स्वामींनी त्यांना आपल्या दोन्ही हाताने कुरवाळलं, आपलं प्रेम दिलं, माया दिली. या आमच्या तात्विक सिद्धांताप्रमाणे त्यांना संबंधदान दिला आणि अशा प्रकारे कोणीतरी व्यक्ती, कोणीतरी मनुष्य, कारण शेवटी परमेश्वर अवताराला सुद्धा मनुष्यवेश धारण करावा लागतो आणि म्हणून मनुष्य हा माझ्या गुफेमध्ये आलेला आहे आणि माझ्या पिल्यांचं जीवन धोक्यामध्ये आहे असं वाघिणीला भासलं आणि ती चवताळून क्रोधायमान होऊन स्वामींवर धावत आली, क्रोधित झाली आणि मग स्वामींनी तिच्याकडे कृपादृष्टी अवलोकन केल्यानंतर ती शांत झाली आणि ती सुद्धा स्वामींच्या श्रीचरणाजवळ बसली. अशा प्रकारे थोडक्यात इथली ही लीळा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे शेंदुर्जन प्रांती 12 वर्ष स्वामींना वास्तव्य असताना स्वामी एकांकामध्ये या ठिकाणी आले असं काही बोललं जातं आणि म्हणून तसंही आहे. आणि सह्याद्री आसन या नावाची लीळा आहे. हे काहींचं म्हणणं आहे पूर्वार्धामध्ये स्वामी एकांकामध्ये या ठिकाणी आले, एकांकामध्ये आले आणि दुसऱ्यांदा सावधवाऱ्याहून आले. अशा प्रकारे वाघाची लीळा, व्याघ्राची लीळा या ठिकाणी घडली. जशी ती वाघीण क्रोधित होऊन स्वामींवर चवताळून आली आणि स्वामींनी कृपादृष्टी अवलोकन केल्यानंतर ती शांत झाली. तसं इथे हजारो भक्त येतात. दांडी पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरते. पंजाबमधून, गुजरातमधून सगळीकडून लोक इथे येतात. ते संसारातून तळून तापून येतात, तरी तापाने दग्ध झालेले असतात, दुःखीस्थ अंतःकरणाने येतात, संसाराचं दुःख व्यथा घेऊन इथे येतात आणि या स्थानपतीजवळ ते घरानं मांडतात. अशी रडत आलेली माणसं, दुःखीस्थ अंतःकरणाने आलेली माणसं या ठिकाणी शांत होऊन जातात. अशी महिमा
जाळीच्या बाबाची आहे. आणि म्हणून असं हे पवित्र असलेलं स्थान, या स्थानाचं महत्व सगळीकडे आहे. आणि म्हणून हे औचित्य साधून आम्ही ठरवलं, मी स्वतः वैयक्तिक असं ठरवलं की आपण जाळीच्या बाबाचा पदस्पर्श पावन दिन करू. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुणे झालेलं, ज्याला आता आपण लोकांनी प्रसादिक नाव दिले जाळीचे बाबा. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुणे झालेली पावन झालेली भूमी म्हणून या स्थानाचा आम्ही पदस्पर्श पावन दिन साजरा करत आहोत. इथली पुजाऱ्यांची फार मोठी परंपरा आहे. ही 4थी पिढी पुजाऱ्यांची या ठिकाणी आहे. त्यांच्या संगणमताने आणि गावातील साधू संतांच्या सहकार्याने मला ही सेवा प्रभूने दिलेली आहे. म्हणून येत्या 11 आणि 12 तारखेला मोठ्या उत्साहामध्ये पंथातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ फार पंजाब पासून, दिल्ली पासून, अमृतसर, लुधियानापासून, यूपी आणि आंध्र प्रदेश पासून लोक, साधू संत या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याच्यामध्ये भजन, कीर्तन, पंचावतार, उपहार आणि व्याख्याने होणार आहेत. पदस्पर्श दिन म्हणजे काय, पदस्पर्श म्हणजे काय, या विषयावरती खूप साधक बाधक चर्चा होणार आहे. क्षेत्र जाळीचा देव हे स्थान निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. डोंगराळ प्रदेश आहे आणि इथे आलेला माणूस या निसर्गाला पाहून मोहित होतोच, पण त्याही पेक्षा स्थानाचं दर्शन झाल्यानंतर अधिक तो शांत होतो आणि मोहित होतो. म्हटलेलं आहे, येथेच्या नामापासून वेद का स्थानापासून वेद. स्थानाचा वेद हा प्रत्येकाला आहे आणि तो आहेच. त्यातल्या त्यात जाळीच्या देवाचा वेद हा बहुतांशी लोकांना आहे. अशा या जाळीच्या देवाचं जे महात्म्य आहे संपूर्ण जगभर पसरलेलं आहे. आणि म्हणून ज्या तिथीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आले, ती तिथी म्हणजे वैशाख कृष्ण पक्ष दशमी शके 1193. आणि म्हणून या स्थानापतीचं औचित्य साधून, पदस्पर्शाचं औचित्य साधून, पदस्पर्श अधिक श्रीचक्रपाणी आश्रम म्हणजे या आश्रमाची आमच्या गुरुजींनी स्थापना केली. या आश्रमाला 50 वर्ष पूर्ण होतात. 1976 मध्ये या आश्रमाची स्थापना झाली. 50 वर्ष पूर्ण झालेत. आणि म्हणून पदस्पर्श पावन दिन व आश्रमाचा सुवर्ण महोत्सव असा हा कार्यक्रम, हा सोहळा आम्ही या ठिकाणी संपन्न करण्याचं ठरवलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये येथील सर्व पुजारी बांधव तथा सर्व ग्रामस्थ आणि आमचे सर्व साधू संत यामध्ये उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या सोहळ्याची तयारी चालू आहे. हा आनंद उत्सव आहे. आमच्या ग्रामस्थांसाठी फार मोठी मेजवानी आहे. कारण याच्यामध्ये, या सोहळ्यामध्ये लहान्यापासून थोरापर्यंत सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. सगळे सहभागी आहेत. कारण तो देवाचा कार्यक्रम आहे आणि तो आमच्या जाळीच्या बाबाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तो वेगळा कोणाचा कार्यक्रम, वैयक्तिक तो चिचुंडीकर बाबाचा कार्यक्रम असं कोणाला वाटत नाही. आणि म्हणून या संपूर्ण विधीमध्ये ही सगळी मंडळी सहभागी होणार आहेत. म्हणून 11 तारखेला पंचावतार उपहार आणि सायंकाळी देवाची पालखी भव्य प्रमाणात या ठिकाणी निघणार आहे. ठिकठिकाणी पालखीचं पूजन होणार आहे, ओवाळण्यात येणार आहे, रांगोळ्या काढणार आहेत. आणि या पालखीचा म्हणजे जो सांगता समारोह रात्री 12-1 वाजेपर्यंत होऊ शकतो. आणि त्यानंतर महंती प्रतिष्ठेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला. या कार्यक्रमाचं औचित्य साधून 11 तारखेला अशा प्रकारे कार्यक्रम आहेत. 12 तारखेला सकाळी मंगळ स्नान, देवाला वस्त्र समर्पित आणि इथे असलेल्या सगळ्या साधू संतांच्या हाताने एक देवाला विळा समर्पित, नारळ, पान, सुपारी, फूल आणि त्यावर द्रव्य असे इथे असलेले संपूर्ण साधू संतांच्या हाताने आम्ही तो विळा समर्पित करणार आहोत. या माध्यमातून आम्ही महाअभिषेक साजरा करणार आहोत. या सोहळ्यासाठी उपाध्याय कुलाचार्य आचार्य प्रवर श्री बिडकर बाबांची उपस्थिती लागणार आहे. कैशोर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यासाठी कैशोर कुलाचार्य आचार्य श्री खामनेकर बाबा यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे आचार्य प्रवर श्री बाबुगावकर बाबा शास्त्री, आदरणीय पूजनीय श्री रुद्रपूरकर बाबा, आदरणीय पूजनीय श्री लोणारकर बाबा आदी संत महंत मंडळींची उपस्थिती या सोहळ्यासाठी लाभणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. 11 आणि 12 मेला आपण उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो. आपण जरूर यावं. धन्यवाद.